1000 रुपयांचं पारितोषिक आहे। सुपर ओव्हर जी प्रेक्षकांना हवी होती ती ओव्हर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सामना आता मात्र स्टार्ट होईल। ऑल सेट, पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार। सुपर ओव्हरची लढत तुम्ही पाहताय प्रेक्षक हो। तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गणराज मिडबाव क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करेल। सुपर ओव्हरची लढत या अगोदर हा सामना टाय झालाय आणि त्यानंतर होते सुपर ओव्हर। स्ट्रायकिंग एंडला ऋतिक पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला मुन्ना शेख आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूर्या तयार। सूर्याचा पहिला बॉल सुपर ओव्हर मधील। ओहो, प्रचंड वेग, एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळालाय। अपील देखील केलं, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे। पंचांनी अपील फेटाळले। पहिलाच बॉल डॉट घेतलाय। धावामध्ये नक्की आले असतील। विकेट थांबवायची आहे, धावा बनवायची आहेत। सुपर ओव्हरची लढत, चेंडूंचा खेळ कमी आहे। या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं बॅटरला। गोलंदाजाला देखील त्याच गोष्टींकडे पाहावं लागेल। पहिलाच बॉल चांगला डिलिव्हर करत असताना पाहायला मिळालाय सूर्या। स्ट्रायकिंग एंडला आहेत ऋतिक पाटील। यावेळेला आडव्या बॅटने बॉलला घुमवलंय, चेंडू आउट ऑफ द पार्क। येईल आरपीएम षटकार। प्रेक्षक गॅलरीमध्ये बॉल जाऊन पडलाय आणि हा बॉल हरवलाय। या बॉलची नोंद आता मात्र पोलीस स्टेशन मध्ये करावी लागेल। आलेच 6। पहिल्या षटकारासाठी ओमकार खाजनवाडकर कडून 1000 रुपयाचे बक्षीस आणि लगातार 2 षटकार जर मारले तर सन्माननीय सावी लोके मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे। सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये आपण जर पाहिले तर दाजी नाईक यांनी 3 षटकार ठोकले होते आणि 22 धावा फलकावरती लागल्या होत्या। या अगोदरची जी सुपर ओव्हर झाली त्या मॅच मध्ये 6 धावा फलकावरती आहेत। 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय। सूर्याला कमबॅक करावं लागेल। आता मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना आपलं सर्वस्व पणाला लावायचंय। या मॅच मध्ये परतीचे सगळे दोर कापून टाकले गेलेत। एकतर लढून मरा किंवा उड्या मारून मरा। मारो या मरोची लढाई आहे, करो या मरोची लढाई आहे। जिंका किंवा मरा। गोलंदाज तयार, बॅटर तयार। यावेळेला तिकट माराय, प्रतिकार केलाय, कमबॅक केलाय, वापसीचा बिगुल वाजवलाय, शंखनाद केलाय, घंटानाद केलाय। जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केलाय। हम भी किसी से कम नहीं, एक तेरी तो एक मेरी बारी है। जी हाँ, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव के प्रतियोगिता में क्रिकेट का खेल जारी है। एक तेरी तो एक मेरी बारी है। काय बॉल पाहायला मिळालाय। 3 चेंडूंचा खेळ संपलाय। 6 धावा फलकावरती आहेत। सूर्या तयार, ऋतिक तयार। यावेळेला बॉटमहॅंडचा वापर केला आणि बॉलला पाठवलंय लांब 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 लचक। षटकार। तुरुप का इक्का, पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है। 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे। फलकावरती 12 धावा लागलेत। आता मात्र एका टीमचे 12 नक्की वाजणार आहेत। घड्याळामध्ये जवळपास 1:30 वाजून गेलाय। 12 धावा फलकावरती लागलेत। वर्षाचे महिने देखील 12 आहेत। जन्म झाल्यानंतर 12 दिवसांनी कार्य पूर्ण करतात। यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट आणि पॅडच्या बरोबर मधोमध बॉल टाकलाय। बेल्स ब्लिंग झालेत, आली आहे विकेट। दांडी 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 गोल केली आहे। प्रतीक पाटील आउट। थँक्यू डीजे। आता मात्र गोलंदाज सूर्या यांनी सांगितलंय ऋतिक पाटीलला, ना मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, ना मैं गिरा ना मेरे हौसले गिरे, लेकिन मुझे गिराने में लोग कई बार गिरे। पलटवार केलाय। टीमची धावसंख्या आहे 12, 1 आउट। शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सूर्या तयार। सामना चुरशीचा होणार आहे।
प्रेक्षक देखील त्याच नजरेने पाहतायत या मॅचकडे। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय ग्रीन पार्क स्टेडियम मध्ये। नवीन फलंदाज अजित मोहिते आलेत सूर्या यांच्या समोर, त्यांच्याकडे मोठ्या फटक्यांची क्षमता आहे। शेवटचा बॉल सुपर ओव्हर मधील पहिल्या सत्रातला शेवटचा बॉल। सूर्या तयार, अजित मोहिते तयार। याही वेळेला उडवले, गोईंग 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 अँड गॉन। चेंडू बोर्डलाईनच्या बाहेर, आरपीएम षटकार। फलकावरती लागली आहे, काय फटका ठोकलाय, आल्या आल्या मोठा धमाका केलाय अजित मोहिते यांनी। टीमची धावसंख्या फलकावरती वाढली आहे 18, विजयासाठी 19 धावांची गरज आहे। 6 चेंडू 19 धावा हे समीकरण आहे। स्क्रीनवरती आपण पाहतोय कुणाल दाते सर, मिस्टर IPL, त्याच पद्धतीने फरदीन। आज कुणाल दाते सरांचा वाढदिवस आहे। चला प्रेक्षक हो, एकदा टाळ्यांचा कडकडाट करूयात कुणालजी दाते यांच्यासाठी। कुणालजी दाते सर वाढदिवसाच्या रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या समालोचनाची उंची अजून खूप उंच व्हावी, दीर्घायुष्यी व्हा, शतायुष्यी व्हा। कुणालजी दाते यांचा वाढदिवस, अभिष्ट चिंतन आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव कडून देखील। 19 ची गरज आहे विजयासाठी। जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता आहे। एकोणीस धावा फलकावरती बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना। तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमला 18 धावा प्रथमतः बनवलेत गणराज 11 मिडबाव क्रिकेट टीमने। घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर यजमान संघ आहे गणराज 11 मिडबाव आणि त्यांची ग्रंथिका जुळली आहे तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये। 6 चेंडू 19 ची गरज। हाय व्होल्टेज ड्रामा होईल, प्रेक्षक देखील आतुर झालेत या मॅचकडे। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते सौरभ बिराजदार आणि त्याच्या साथीला राज गोठणकर। राज या मैदानामध्ये चालेल का? सौरभ बिराजदारची जादू पाहायला मिळेल का? दुसऱ्या बाजूने आक्रमक फलंदाजीला थोपवलं जाईल किंबहुना सौरभ बिराजदारच्या आक्रमकतेला थंडगार करणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का? ते प्रेक्षकांना पाहायचंय। पलटवार कशा पद्धतीचा होईल? आता तर दोन्ही संघांना जिंकायचंय। ज्या पद्धतीने एकाच पटरीवरून समोरासमोर 2 ट्रेन जाऊ शकत नाही, धडक तर नक्की होईल। सुपर ओव्हरची लढत, 6 चेंडू 19 ची गरज। 19 आकडा वीरेंद्र सेहवाग साठी खूप लकी मानला जायचा। 2020 मध्ये सर्वोच्च धावसंख्या 119 वीरेंद्र सेहवागची। वन डे मध्ये सर्वोच्च धावसंख्या 219, कसोटी मध्ये सर्वोच्च धावसंख्या 319। हा देखील एक योगायोगच आहे। 19 फेब्रुवारी आपल्या राजांची जयंती आहे, ती आपण मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करतो। ज्या राजांनी आपल्याला जगायचं कसं, वागायचं कसं, स्त्रियांचा सन्मान कसा करायचा हे आपल्याला शिकवलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मानाचा मुजरा करूयात। 19 ची गरज, 6 चेंडूंचा खेळ। सौरभ बिराजदारच्या साथीला राज गोठणकर मैदानामध्ये दाखल झालेत। फिराज मोहम्मद गोलंदाजी मार्गवरती आहेत। पराभव आणि विजय याच्या मधलं अंतर 6 चेंडूंमध्ये स्पष्ट होईल। मॅन फ्रॉम केरला फिराज गोलंदाजी मार्गवरती आलाय। फिराज तयार, गोलंदाजी मार्गवरती आणि स्ट्रायकिंग गेमला बॅटर तयार झालेत। सौरभ बिराजदार, पहिला बॉल, धीम्या गतीचा बॉल, ऑफ साइड ऑफ टर्म पिच गेला आणि त्या दरम्यान जर आपण पाहिले तर 22चा सिग्नल पंचांनी कळवलाय। एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढतेय।
केरळमध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे बीचेस प्रसिद्ध आहेत, केरळचा नारळ प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीने हा गोलंदाज देखील केरळमध्ये प्रसिद्ध आहे, फिराज. पहिल्याच बॉलवरती 22चा सिग्नल पंचांनी कळवलाय. राज गोठणकरकडे आता मात्र स्ट्राईक असेल. 5 चेंडूंचा खेळ आहे, 18ची गरज आहे. 5 चेंडू 18 धावा हे समीकरण आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती. प्रेक्षक आणि प्रेक्षक. रिव्हर्ससाठी फिंगर्स अप. LBW लेग बिफोर विकेट मधल्या ष्टीच्या समोर सापडलाय. सलामीचा फलंदाज सौरभ बिरजदार आउट. चार चेंडूंचा खेळ आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेत. रुपेश मैदानामध्ये चाललेत. सौरभ नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेत. आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये असेल, कारण ही सुपर ओव्हरची लढत आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावा विजयासाठी बनवायचे आहेत तिरुपती सावर्डेला. ऑफ साइड ऑफ द बॉल यावेळेला टाकलं गेलं आणि त्या दरम्यान आली आहे डॉट बॉल. समीकरण बदलेल. चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये फिराज राज करत असताना पाहायला मिळालंय. स्ट्रायकिंग येईल रुपेश तयार. याही वेळेला बॉलला खूप वळवलंय, उत्तर येत नाहीये. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि अक्षरच्या आपल्या गोलंदाजी समोर थुई थुई नाचवताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. जादुई फिरकी गोलंदाजी. कोणतंही स्वातंत्र्य दिलं जात नाही आहे मोठ्या फटक्यांचं आणि त्यामुळे धावा येत नाहीयेत. धावा फक्त आहे 2. 2 चेंडूंचा खेळ विजयासाठी. 17 धावांची गरज. 2 चेंडू 17 धावा हे समीकरण तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमला. गणराज 11 मिडबावच्या विरोधामध्ये. यावेळेला उडवले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला आली आहे विकेट. सामना संपलाय. सामना जिंकलाय. गणराज 11 मिडबाव क्रिकेट टीमने पराभव केलाय तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमचा. यानंतरचा सामना होईल दानिश 11 देवबाग बनाम गणराज 11 मिडबाव.